षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. डबल 3. 33 धावा सोबतच रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. सातत्याने चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान देईल आपल्या टीमला. किशोर बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. पहिल्या बॉलवर 2 धावा सोबतच एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. डबल 3. 33 धावा धावफलकावर आहेत. केशव पाटील कोपर यांच्या माध्यमातून कोपर टीमला ऑल द बेस्ट केलं गेलंय. यावेळेस हा बॉल जोरदार अपील. पंच सहमत नाही आहेत. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी. शरीराचा वेध घेणारा चेंडू. मात्र ज्या वेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडला. चेंडू मिडल स्टिकला आहे का. चेंडूची बॅट कट आहे का. चेंडूची हाईट किती आहे. या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने बॉलला पुढे ठेवलं जात आहे. सिंगल कंप्लीट. 34. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. किशोर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. गतीमध्ये परिवर्तन. लेंथ देखील कमी केली होती. चांगला बॉल किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकाची सुरुवात कमबॅक टीम खारबावसाठी. अतिशय चांगलं षटक. अचूक टप्प्याची गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. समोर आपण विनायकला पाहतोय. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. मनोज डॅनी त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 35. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज किशोरने. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. या वेळेस मात्र ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल निघून जाईल का. झेल तर पकडलाय अगदी सीमारेषेलगत. एक्झॅक्ट काय घडलंय पाहूया. ऑलेंडियर्स आहेत आमचे त्या ठिकाणी. कॅच तर भरपूर चांगल्या प्रकारे पकडला गेलाय परंतु यस हॉलेंडियर्स आहेत त्या ठिकाणी आमचे. स्वतः कमिटी मेंबर प्रवीण दादा आहेत त्या ठिकाणी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. राजेश बॅक टू द डगआउट.
आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. 35 धाबा धावफलकावर. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धाबा आल्या, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये 31 धाबा आल्या होत्या. शेवटचं षटक. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. आतापर्यंत 35 धाबा धावफलकावर झाल्या आहेत, परंतु शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा वसूल केल्या जातील. 2 महत्त्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत, विनायक आणि शेखर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता, मात्र त्या ठिकाणी नक्कीच तालमेलची कमतरता. परिणाम स्वरूप रनआउटची विकेट. फलंदाज बाद विनायक. नक्कीच. आणि त्या दरम्यान सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेब आमच्यापासून रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार. धन्यवाद कल्पेशजी केने. षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर रनआउटची विकेट आपण पाहतोय. फलंदाज विनायकला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील पुढचा बॉल. संदीप बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका दर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. स्वतः यष्टीरक्षक पोहोचलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. सदतीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. प्रदीप जोशी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉले सोबत असं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय. 3 धावा कंप्लीट आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. 4थी देखील कंप्लीट झाली आहे. अगदी खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी मात्र 4 धावा कंप्लीट झाल्यात.
45 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलवर एकात मोठा फटका जर आला तर एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल आणि ती क्षमता देखील आहे संदीपकडे. संदीप सातत्याने मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज देखील संदीप आहे. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. मी आधीच म्हटलं होतं संदीपकडे ती क्षमता आहे. आलाय त्याच्या बॅटमधून. सहाने धावफलक पुढे सरकलंय. 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस मात्र बीट केलंय फलंदाजाला. बॉल निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 51 धावा धावफलकावर आहेत. 52 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. योगेश चिकणे सरांना वेलकम. बालाराम भोईर दादांचं या ठिकाणी शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत आहे. रविदादा भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
कारण यासाठी की जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रात गॅपमध्ये चेंडू ढकललेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघून गोलंदाजी करणं गरजेचं असते, फलंदाजी करणं गरजेचं असतं आणि तशीच फलंदाजी पाहायला मिळते इथं किशोरकडून. या चेंडूवर काय घडेल? इथे मात्र ऑफ साईडला जर आपण बघितलं तर किशोरकडे एकापेक्षा एक फटके आहेत. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धाव आपल्यामध्ये खात्यात किशोर जमा करतोय, संघाच्या खात्यात जमा करतोय. धावसंख्या 6. अरविंद 52 धावा करायच्या आहेत. त्या अनुषंगाने सुरुवातीपासून तुम्हाला सरासरी राखावी लागेल, धावगती राखावी लागेल, सकारात्मक क्रिकेट खेळावं लागेल. तोच प्रकार तोच प्रमाण पाहायला मिळतोय किशोरकडून. हो 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 पुढे जाऊन इथे थोडासा पददालित्याचा वापर पाहायला मिळाला. आपल्या चेंडूपर्यंत पोचता आलं नव्हतं. असंख्य चाहते, असंख्य प्रेक्षक या सामन्यांचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत होम फोटो स्टुडिओच्या माध्यमातून. इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलेला आहे. काहीसा खाली राहिल्यानंतर मात्र फलंदाजाचा अंदाज चुकला आणि इथे निर्धाव चेंडू. या प्रेक्षकांपैकी चाहत्यांपैकी विठ्ठल कोपर संघाचे कट्टर चाहते जयेश जाधव भोईर यांनी या संघाला, आपल्या आवडत्या संघाला, विठ्ठल कोपर संघाला शुभेच्छा दिल्या आहेत, स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. इथे मात्र इनसाइड एज आणि अप्रतिम असा यष्टीरक्षकाकडून झेल. फलंदाज बाद. बघू शकता आपण थोडासा इन स्विंग झाला चेंडू, बॅटची आतली कडा घेतली आणि यष्टीरक्षक रोहित याने काय अप्रतिम झेल पकडला. जमिनी लगत झेल पकडला, जणू काय झेल जमिनीला स्पर्श करायला आला होता आणि त्याच क्षणात चेंडू हातामध्ये विसावला आणि अप्रतिम असा झेल किशोर यांचा पकडला गेला. तंबूच्या आश्रयाला जावं लागेल किशोर याला. धावसंख्या थांबलेली आहे ती 6. नक्कीच विठ्ठल कोपर संघासाठी शुभेच्छांचा वर्षा होतोय. यश किशोर पाटील कोपर प्रीमियर लीग स्पर्धा असल्यावर त्यांच्या समालोचनाची जादू आपल्याला त्या गावात पाहायला मिळते. समालोचक यश किशोर पाटील यांच्याकडून सुद्धा या संघाला भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. चाहते खूप आहेत विठ्ठल कोपर संघाचे, कारण हा संघ यावर्षी इनफॉर्ममध्ये आहे. अनेक वेळा हा संघ यशस्वी होता राहिलेला आहे, तर यशस्वी सुद्धा झालेला आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे राजेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीपेक्षा फलंदाजीसाठी त्याला ओळखले जाते. इथे मात्र दुसरं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने त्यांच्याकडे चेंडू सुपूर्द केलेला आहे. स्वतः कर्णधार लॉंग ऑफला तैनात आहेत डावखुऱ्या फलंदाजासाठी. चांगलं ओपिनियनसुद्धा त्यांनी दिलं होतं की इथे खेळायला त्यांना एक वेगळा आनंद मिळतो आणि ते आज आनंद घेतील. शॉर्ट पिच चेंडूला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, डावखुरा फलंदाज. एक असं चांगलं क्षेत्ररक्षण, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कोपर संघाकडून. 7 धावा धावफलकावर. चांगल्या गोलंदाजीसाठी राजेश याला शुभेच्छा आलेल्या आहेत जयेश दादू भोईर यांच्याकडून. फुटा चेंडू, इथे मात्र मिस टाइम शॉट. 3 क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या प्रयत्नात यष्टीरक्षक मात्र झेल इथे धरणीला दान करतोय, जीवनदान लाभतंय. एकंदरीत
जीवनदान म्हणण्यापेक्षा प्रयत्न चांगला म्हणावा लागेल. कारण यष्टीरक्षक बघा वेरलेक पंचांच्या दिशेपर्यंत तिथे पोचले होते आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल सुटलेला आहे. एकंदरीत धावा दुसऱ्या षटकात 8वर 8 धावा आहेत करायच्या आहेत. 52 जशी धावगती हवी होती तशी राखता आलेली नाही, सरासरी राखता आली नाही. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर खारबाव संघ खूप दडपणात, खूप दबावमध्ये. डावखुरे फलंदाज मनोज डॅनी इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल झालं आहे तिथे, मात्र परिणामस्वरूप कुठल्या प्रकारे नुकसान होणार नाही. स्ट्राईक ठेवायचे आहे स्वतःकडे मनोज म्हात्रे यांना. या आधीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचची राहिले होते, फिनिशर ठरले होते. चांगली फलंदाजी केली होती वन डाऊनच्या पोझिशनवर. 21 धावांची खेळी साकारली होती. मात्र इथे तुम्हाला आता 21 धावा ऐवजी अजूनही जास्त धावा जोडाव्या लागतील. वैयक्तिक जोडण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. शेवटच्या क्षणामध्ये झेल सुटलेला आहे. वारंवार फलंदाजांना जीवनदान दिले जाते. मनोज म्हात्रेला दुसरा जीवनदान याच्या षटकात पाहायला मिळतोय. राजेश याच्याकडून पुरेपूर प्रयत्न केले होते 2 वेळा मनोजला बाद करण्याचे, मात्र क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. यष्टीरक्षकाकडून साथ नाही मिळाली, क्षेत्ररक्षकाकडून साथ नाही मिळाली. धावा आहेत त्या डबल फिगरमध्ये 10. संघाचे कर्णधार अतिशय मेहनत घेत आहे शेखर. इथे मात्र डाव्या साईडला डाव्या स्टेजच्या बाहेर येईल चेंडूला खेळून काढला. 1च धाव. पूर्ण दोन्ही फलंदाजाची दमछाक झालेली जणू दिसते, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्नच पाहायला मिळत नाही. दोन्ही फलंदाज एका धावेवरच समाधान मानतात. कुठल्या प्रकारे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. स्वतःच्या विकेटची त्यांना भीती आहे की दमछाक झालेलं आहे, काही समजायला मार्ग नाही. मात्र अशा रीतीने तुम्ही कासवाच्या गतीने फलंदाजी केली तर विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, इथे फसवा चेंडू. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, वळण घेतोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 5, एकंदरीत धावफटकावर पाहायला मिळतात त्या 11. कोपरगावचे माजी सरपंच जगदीशजी पाटील यांच्याकडून या संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद माजी सरपंच जगदीशजी पाटील. बघा कोपरगावचे कित्येक चाहते लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. ओम फोटो स्टुडिओचं थेट प्रक्षेपण नीट साफसूत्र टेलिकास्ट पाहत आहेत आणि या पाठीराख्यांकडून, या प्रेक्षकाकडून संघाला दुवाही तितकीच मिळते, संघाला पाठिंबाही तितकाच मिळतो. खेळाडूंचं मनोधैर्य तितकंच वाढवले जाते. या उलट खारबाव संघाची पाठीराखेही त्यांचा खेळ पाहत असतील, त्यांचाही चाहत्यांचा मोठा वर्ग आहे आणि या संघाकडून अपेक्षा असतात. मात्र मित्रांनो, एका संघाला कुठेतरी नाराजी शेवटी पत्करावी लागणार आहे. एक संघ पराभूत होणार आहे, एक संघ विजयी होणार आहे. कुठला संघ पराभूत होईल? 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 41 धावांची. 20.50ची सरासरी. डाव्याच्या बाहेर चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव. 11 चेंडू आणि 40ची आवश्यकता. फरक बघा किती आहे. सुरुवातीला जेव्हा मैदानात उतरले तेव्हा तेराची सरासरी होती, आत्ता मात्र सरासरी 20ची येऊन ठेपलेली आहे. 20च्या पुढे. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे सेफ हँड. राजेशच्या सेफ हँडमध्ये फलंदाज बाद. किशोर म्हात्रे, मनोज म्हात्रे.
प्रत्येक भारत वासियाचा आजचा दिवस आनंद उत्सव साजरा करण्याचा, देशाभिमान जागा करण्याचा, भारत मातेच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा आजचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा. आणि आज अनेक इथे नागरिक झेंड्याला वंदन करून, झेंड्याला सलामी देऊन नक्कीच या मैदानामध्ये सहभागी झाले आहेत खेळण्यासाठी. त्या सर्व देशभक्तांना, देशवासियांना, भारत मातेच्या सुपुत्रांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अनिल चौकार गेल्यानंतर बघूया संदेश काय अजून संदेश देईल. पहिल्या चेंडूवर त्याने संदेश दिला की माझी ओळख षटकार चौकाराने खाते उघड करण्यासाठी आहे आणि म्हणूनच मी ओळखला जातो. या आधीच्या सामन्यात षटकाराने ते चौकाराने खाते उघड. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढले. क्षेत्ररक्षक तेथे आहे, चुकी करणार नाही आणि फलंदाजाला परतावे लागेल तंबूच्या आश्रयाला. प्रेक्षकांना मात्र नक्कीच हा सामना पाहताना थोडीशी निराशा झाली असेल, कारण प्रेक्षकांना हवा असतो सामना रंगतदार, हवा असतो सामना चुरशीचा. इथे खारबाव संघामध्ये की क्षमता होती असं वाटलं होतं की या आधीच्या सामन्यामध्ये अगदी लिरिया लक्ष पार केलं होतं 51 धावांचं. इथे कुठेतरी त्यापर्यंत पोचायचा प्रयत्न असेल, मात्र पूर्णपणे शरणागती पत्करलेली आहे या संघाने. समोर संघ आहे वेताळ कोपर. या संघाची गोलंदाजी, चारही गोलंदाज जर आपण बघितले तर यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये. या संघाचा यावर्षीचा भन्नाट जो फॉर्म आहे तो राखणं खारबाव सारख्या संघाला सुद्धा कठीण जात आहे. मनोज डॅनी जरी खेळपट्टीवर सलामीला येताना अजूनही शेष आहेत, मात्र त्यांना प्रतिकार हवा तसा करता आला नाही. 6 चेंडू खेळून 6 धावांची खेळी केली आहे. बघा, चेंडू मागे 1 धाव जर तुम्ही घेतली तर कशा रीतीने तुम्ही सरासरी राखाल, कशा रीतीने लक्ष्यापर्यंत पोहोचाल, कारण तुमच्यासाठी आवश्यक होत्या 13च्या सरासरीने धावा करणं. इथे मात्र या चेंडूवर दुहेरी धाव येते आणि धावसंख्या पोचते ती 19. 33 धावांची आवश्यकता, 6 चेंडू शेष. 33 म्हणजे तुम्हाला एकंदरीत 5 षटकार खेचावे लागतील. तिन्ही गोलंदाजांनी पूर्णपणे चौथ्या गोलंदाजाला तणावातून, टेन्शनमधून मुक्त केलेलं आहे, दबावातून मुक्त केलेलं आहे की बाबा टाक गोलंदाजी, अगदी मनपसंत चेंडू हाताल. जितक्या तुझ्याकडे विविधतेने नटलेले गोलंदाजी आहे तितक्या चेंडूंचा मारा करू शकतो. कारण 6 चेंडूवर 6 षटकार येणं जरी शक्य असलं तरी या स्थितीमध्ये ते अशक्य आहे. कधी कधी घटना घडतात अशा, माझं चेसिंग करताना अशा घटना घडणं खूप दुर्मिळ. नंदू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा, शेवटचे षटक, 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आता गोलंदाज अजून हसते गोलंदाजाच्या चेहऱ्यावर, कारण आता कुठल्याही प्रकारे दडपण नाही. सर्वच्या सर्व षटकार गेले तरी काही हरकत नाही आहे. मात्र तशी गोलंदाजी पाहायला मिळणार नाही, कारण नंदू निश्चय केलेला आहे की नाही, जेवढं चांगलं मला षटक हाताळता येईल तेवढं मी हाताळणार, कारण यानंतरच्या सामन्यात मला गोलंदाजी करायची आहे. उगाच माझ्या गोलंदाजीची लाईन का खराब करू, का मी माझी गोलंदाजी
खराब होऊन देऊ. इथे मात्र शेवटच्या क्षणी येतोय अतिशय अप्रतिम दर्जाचा षटकार. आहे की विंडो सीट मिळाली मात्र स्टेशन जवळ आलं. काय म्हणाल मग. फक्त आता मनोरंजन करायचं, स्वतःची क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवायची, स्वतःमध्ये काय ताकद आहे हे प्रेक्षकांना सांगायचे, हारचा अंतर कमी करायचे. मात्र एखादा चेंडू जर तुमच्यासाठी गोलंदाजाने वर्धनात्मक वाईड अथवा नो टाकला तर तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते. या षटकात आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 32. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत ते 3. पुन्हा मोठा फटका. आता मात्र फसलेला. आता क्षेत्ररक्षक तिथे चुकी करणार नाही. बाद फलंदाज झेलचीच्या स्वरूपात आपल्या खात्यामध्ये फक्त एक विकेट घेण्याची संधी मिळते गोलंदाज नंदू याला. काळिकामाता खारबाव संघ निराश अवस्थेत आज या स्पर्धेतून घरी परतणार आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये त्यांच्या फलंदाजीने त्यांना सामना जिंकून दिला होता. इथे मात्र त्यांची फलंदाजी ढेपाळली. हवी तशी कामगिरी करता आली आणि गोलंदाजाने सुद्धा निराश केलं. भलेही नाणेफेक जिंकली होती आणि सांगितले त्यांनी की आम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू, तसं काही घडलं नाही. प्रतिस्पर्धी संघाने त्यांचा प्रभावाचा मात्र इथे वचपा काढला. कर्णधाराने सांगितलं होतं शेखर यांनी की आम्हाला यांनी सरासरीने जास्त वेळा हरवलेला आहे आणि त्याचा आम्ही कुठेतरी परतफेड करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी खरोखरच परतफेड केलेली आहे. इथे क्लीन बॉल्ड ती फलाची फलंदाज बाद.